नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा या सिरीज मध्ये. इथं आपण प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स जे आहेत किंवा मग वेगवेगळे जे आन्सर रायटिंग कशा पद्धतीने करू शकतो, वेगवेगळे टॉपिक्स आहेत, पेपरामध्ये कोणकोणते टॉपिक इम्पॉर्टंट आहेत त्याबद्दल तुम्हाला माहिती होण्यासाठी आणि आन्सर रायटिंगची रोज थोडी प्रॅक्टिस जर तुम्ही सुरुवात केली तर मेन्स मध्ये तुम्हाला त्याचा बराच चांगला फायदा होऊ शकतो. तर इथं माझ्यासोबत जर क्वेश्चन तुम्ही डिस्कस केले किंवा तुम्ही व्यवस्थित बघितले, सुरुवातीला डिमांड काय असू शकतं, पॉज करून बघायचं डिमांड काय असू शकतं आणि त्याचे पॉसिबल आन्सर लिहिल्यानंतर मग टॅली करून बघायचं. ठीक आहे, तर सुरुवात करूया. तत्पूर्वी ऑप्शनल पेपरसाठी जर तुम्हाला प्रिपरेशन करायची असेल, बॅच जॉईन करायची असेल, हे सिरीज असेल म्हणजे प्रोग्राम हे आहे 3 डायमेन्शनल जो आहे तुमचा अप्रोच मला इथं ग्रो करण्यासाठी मदत होतं. स्पॉटलाइट अकॅडमीमध्ये तुम्ही कोणताही कोर्स परचेस करू शकता आणि हे परचेस करताना मी ॲपवर जाऊन समजा हा कोड टाकला तर तुम्हाला तिथे 11% डिस्काउंट. ठीक आहे, तुम्हाला कोणतीही क्वेरी असेल तर तुम्ही स्पॉटलाइट टीम आहे आमची, तिथे संपर्क करू शकता, मला चांगलं गायडन्स. बघा, तर आता इम्पॉर्टंट आहे नवीन शैक्षणिक धोरणाबद्दलचा क्वेश्चन आहे 2020. तर क्वेश्चन बघा कशा टाईपचे येतात, याबद्दल तुम्हाला माहिती पाहिजे. क्वेश्चनचा नेमका टाईप कसा आहे मग आपल्याला माहिती असतं. 2020 मध्ये जी एज्युकेशन पॉलिसी कोण आलंय, चेअरमन कोण होते, तर सुरुवातीला आपल्या डोक्यामध्ये काय विचार आला, न्यू एज्युकेशन पॉलिसीनं असे काय बदलाव आणले. न्यू एज्युकेशन पॉलिसीच्या या बदलावामुळं आहे, नवीन शैक्षणिक धोरणाच्या या बदलावामुळं एज्युकेशन सिस्टीम चेंज होत गेली. त्यामध्ये काही नवीन जे आहे रिकमेंडेशन सांगण्यात आले, काहीतरी नवीन बदलाव करायला लागले आणि जशी एज्युकेशन सिस्टीम जर चेंज झाली तर त्याचा इम्पॅक्ट कुठेतरी सोसायटीच्या स्ट्रक्चरवर पडणार. कारण की सोसायटी मधला हा एज्युकेशन एक काय पिलर आहे, एक इन्स्टिट्यूशन आहे, इम्पॉर्टंट इन्स्टिट्यूशन. तर काय होते, तुम्हाला सोसायटीमध्ये बिहेव कसं करायचं, तुम्ही तिथं विद्या अर्जित केल्यानंतर तिथून ज्ञान कसं मिळवायचं आणि त्याचा बेसिसवर तुम्ही बघितलं असेल वुमन एम्पॉवरमेंट. आता महिलांना आधी बोलण्याचा अधिकार नव्हता, परंतु एज्युकेशन सिस्टीम मुळे बदलाव झाले, त्यामुळं इकॉनॉमिकल स्ट्रक्चरमध्ये चेंज झालं, महिलांचं पार्टिसिपेशन वाढलं. तसंही इकॉनॉमीमध्ये चेंज झालं, तसं डिसिजन मेकिंग प्रोसेसमध्ये सुद्धा बदलाव झाला. मग असं काय झालं, असं कोणकोणते बदलाव झाले एज्युकेशन सिस्टीम मध्ये. मग आधीची रोट लर्निंग काढून टाकली का, यस आठवायचं नाही, नाही लक्षात येत आहे. मग असं कोणता फॉर्म्युला आहे का त्यांनी आणला, हा त्याबद्दल लक्षपूर्वक लक्षात घ्यायचं की यस असा कोणता तरी फॉर्म्युला आठवतोय का, 5+3+3+4 सारखं काहीतरी, हा ते बघायचं. बघा, वेळेवर तुम्हाला काय सुचायला पाहिजे, प्रश्न पाहिल्यानंतर लगेच डिमांड लक्षात घेऊन लिहिणं तुम्ही लगेच सुरुवात करण्यासाठी, यासाठी इम्पॉर्टंट असतं ते न्यूरल जे कनेक्शन आहे ते बनवणं आणि त्यासाठी ही जी प्रॅक्टिस असते. नाहीतर रॅन्डमली काही लिहिण्यात अर्थ नसतो. मग हे आठवलं, ठीक आहे. अजून काय आठवू शकतं, तर यस वोकेशनल एज्युकेशन रिलेटेड आहे. वोकेशनल एज्युकेशन म्हणजे काय असतं आणि मग त्या रिलेटेड झालेल्या बदलावामुळे समाजावर कसा इम्पॅक्ट पडतो हे सांगू शकतो आपण. अजून काय बदलाव झालं, तर यस क्रेडिट बँक सारखी सिस्टीम आणली. म्हणजे कोणाची जर शाळा सुटली असेल मदत तर त्याला जॉईन करता येत नव्हतं, मग त्याचं काय होत होतं, स्किल एनहान्समेंट कसं होणार, त्याला प्रॉपर अवेअरनेस नसणार गोष्टींचं. परंतु आता झालं काय, अशा जर गोष्टी इथं घडत गेल्या, जेव्हा क्रेडिट बँक फॅसिलिटी फ्लेक्सिबिलिटी आणली एज्युकेशन सिस्टम, कधीही तुम्ही जॉईन करू शकता, तुमचे जे क्रेडिट असतात ते स्टोअर असतात. मग यासारखे विचार तुमच्या डोक्यामध्ये यायला लागले की ऑटोमॅटिक त्याचं स्ट्रक्चर तयार होईल आणि शेवटी मग काय येणार, या स्ट्रक्चरल चेंजेस तर हळूहळू समाजामध्ये काहीतरी ऑप्टिमिस्टिक, कारण की गव्हर्नमेंटची पॉलिसी आहे तर वी हॅव टू बी काइंड ऑफ ऑप्टिमिस्टिक अबाउट दॅट, सांगायचं आहे. हा एज्युकेशन मुळे काय काय बदलाव घडले समाजाच्या स्ट्रक्चर. ठीक आहे, बघूया आता. तर बहुतांश हा जो क्वेश्चन आहे लिहिताना काय करावं लागेल तुम्हाला, सुरुवात इथून करावी लागेल. बघा, की नेमकं पहिल्यांदा सांगायला लागेल की न्यू एज्युकेशन पॉलिसी इंट्रोड्यूस कशी झाली आणि त्याच्यामुळं काय काय बदलाव झाले. तुम्हाला आठवत असेल कमिशन वगैरे बद्दल लिहायचं तर ते पण तुम्ही काय करू शकता, लिहू शकता आरामशीर. ओके, नवीन शिक्षण धोरण, यस काय आहे, धोरणात्मक बदल, सामाजिक परिवर्तनाचा एक जनरलिस्टिक स्टेटमेंट. न्यू एज्युकेशन पॉलिसीमुळे काय, सामाजिक समता, शैक्षणिक या गोष्टींवर भर देण्यात आलेला आहे. तर लगेच लिहायचं जनरलिस्टिक.
काहीतरी जे आहे एक गुड पिक्चर जे असते काहीतरी गव्हर्नमेंट वेलफेअर अप्रोचनच करतं ना या गोष्टी, तेच दाखवायचं आहे. मग संरचनात्मक विशेष जी आहे विषमता आहे ती दूर करून आपल्याला काय करायचं इथं गोष्टी करायच्या. काय काय करायचं बघा, तर सर्वात इम्पॉर्टंट फॅक्टर आहे शिक्षणामध्ये लँग्वेज. नाही तर आपण काय करतो, इंग्लिशला फार इम्पॉर्टन्स देतो. ज्यांना इंग्लिश येत असेल त्यांनाच खरं नॉलेज आहे. नॉलेज झिरो असून सुद्धा इंग्लिश जर बोलता आलं तर काय येईल, तुम्ही खूप मोठे असं समजल्या जातात. त्यांना कंपन्यांमध्येही जॉब चांगला मिळतो. परंतु आता नवीन एज्युकेशन सिस्टीममुळे हे कुठेतरी बदल होतंय का, भाषेचे लोकतंत्रीकरण झालेलं आहे. लोकतंत्रीकरण कधी होत असतं, डेमोक्रेटायझेशन कधी होत असतं, सर्वांना काय मिळतं, सर्वांनी मिळून सोबत येऊन काहीतरी गोष्टी जर समता जिथं आली, समानता जिथं आली आहे, म्हणून इतरही भाषांना स्थान देण्यात आलेलं आहे. मग त्यामुळं काय होतं, ज्यांना लँग्वेजचे बॅरियर्स असतात, तुम्ही बघितलं असेल ग्रामीण स्टुडंटना, आपल्याला जशी मराठी आपली भाषा आहे, मराठीमध्ये जर असतं तर असं वाटतं की आपण कितीतरी पुढे गेलो असतो. एक विद्यार्थी जस्ट एक लँग्वेज बोलतो इंग्लिश सारखी तर त्याला ऍडव्हान्टेज मिळतं. मग आपल्यामध्ये काय कमी आहे, मग ती जर तो पूर्वग्रह जे होतात ते हळूहळू आता एज्युकेशन सिस्टीम मधून, म्हणून इंजिनिअरिंग आणि मेडिकल लिहा एक्झाम्पल इथं. इंजिनिअरिंग मेडिकल मधले जे कोर्सेस आहेत आता ते हिंदीमध्ये ट्रान्सलेट करण्यात आले, तुमच्या रिजनल लँग्वेज मध्येही ट्रान्सलेशन करण्यासाठी प्रयत्न चालू झाले. त्यामुळे काय होणार, हा जो टक्का आहे जे जॉब अक्वायर करणार, सिक्युअर करणार, तिथं काय प्रायर नॉलेज बेस जो आहे, अडॅप्टेशन बेस जो आहे तो इम्पॉर्टंट राहील, आहे ना, स्किल सेट इम्पॉर्टंट राहील. लँग्वेज हे बॅरियर आता होणार नाही. मातृभाषा आहे, प्रादेशिक भाषा, इव्हन आदिवासी वगैरे असते त्या एरियामध्ये सुद्धा याचा काय होणार, एकूणच जो बॅरियर आहे ते नष्ट होईल. दुसरं आहे व्यावसायिक शिक्षण जे आहे, वोकेशनल एज्युकेशन. मी तुम्हाला सांगितलं वोकेशनल एज्युकेशन म्हणजे काय, आधी कसं बघितलं जायचं की ते काम आहे, कार्पेंटरचं काम असेल, बिल्डरचं काम असेल, आहे ITI थ्रू केलं जातं, त्यातून कलंक कमी करण्याचं आहे. मग हे वोकेशनल एज्युकेशन सुरुवातीपासूनच देण्यासाठी प्रोव्हिजन्स करण्यात आलेले आहे. तुम्हाला 8वी 9वी पासूनच या गोष्टी मिळायला पाहिजे की जेणेकरून ज्याही विद्यार्थ्याचा स्किल सेट जो आहे त्या मार्गाने सुरुवातीपासून असतो जाईल. आणि शिक्षणाचे जे श्रमाचे जे आहे सन्मान करण्याची एक पद्धत राहील, कारण सिलेबसचा तो पार्ट राहील, आहे ना. म्हणून जे ब्ल्यू कॉलर जॉब्स आहे, निळ्या कॉलर वर्कर म्हटलं जातं. ब्ल्यू कॉलर म्हणजे जसे मेहनतीचे कामं असतात, जिथं मेकॅनिकल इंजिनिअरिंग वगैरे मध्ये बघितलं असेल, मेकॅनिकल इंजिनिअरिंग नाही येत त्यामध्ये, वेल्डिंग, पॉटरी, त्यानंतर कार्पेंटर, अशा ज्या गोष्टी. ठीक आहे. तर सामाजिक समता बघा, सोशल चेंज आपण लगेच दाखवून दिलं की सामाजिक समता प्रस्थापित होईल. पिढीजात व्यवसाय जी आहे साखळी तुटणार आणि ज्यांनाही स्किल सेट आलेला आहे शाळेमध्ये, तर मुलगा कोण्याही जातीचा असला तरी काय होणार, तिथं ती प्रगती होणार. आपण याला क्रिटिसाइज नाही करायचं, आपण सांगणार नाही की पण जातीची व्यवस्था ती इन्फोर्स होईल आणि ती घरून कल्चरल कॅपिटल घेऊन येणार, ही गोष्ट नाही. इथं आपल्याला काय सांगायचंय, सोसायटीमध्ये होणारे बदलाव. तर आपल्याला या चांगल्या दृष्टीने हा प्रश्न विचारलेला आहे. तर काही असेल प्रॉब्लेम, त्याच्यामध्ये काही लॅकुना जर असतील तर तेही आपण शेवटी लिहिणार आहोत. मॅक्झिमम आपल्याला जे द्यायचं आहे ते कसं लिहायचं आहे उत्तर, तेच आपण बघू. मग त्यानंतर महत्वाची काय आहे, समानता प्रस्थापित होण्यासाठी आहे ना. मग ती समानता प्रस्थापित कसं, तर एज्युकेशन सिस्टीम मध्ये प्रत्येक जे मायनॉरिटीज आहे, SC STs आहे, या घटकांनी समोर येऊन एम्पॉवरमेंट, महिला असेल तर महिला रिलेटेड, वंचित गटांना शिष्यवृत्ती, आरक्षण आहे, सामाजिक श्रेणी, यातून काय होणार, त्यांना विशेष मदत करण्यात येणार, स्कॉलरशिप वगैरे प्रोव्हाइड करणं SC ST EWS कॅटेगरीसाठी आहे. तुम्ही बार्टी टार्टीचे नाव ऐकले ना, एक्झाम्पल मध्ये लगेच देऊन द्यायचं आहे. तुम्हाला प्रिपरेशनसाठी म्हणा किंवा याच्यामध्ये तुम्हाला स्कॉलरशिप प्रोव्हाइड केल्या जाते, वेगवेगळ्या स्कॉलरशिप उच्च शिक्षणासाठी दिल्या जातात. इव्हन उच्च शिक्षणामध्ये जर पर्सेंटेज वाढवायचा झाला तर तिथं फ्लेक्सिबिलिटी आणली त्यांनी, की जर तुमची शाळा किंवा तुमचं जे कॉलेज आहे ते काही अंशी जर सुटलं असेल तर तुमची क्रेडिट बँक तयार होईल, संधीचा विस्तार आणि निवडींची मोकळीक राहील. मग विद्यार्थ्यांना पुन्हा संधी हे शिक्षण वापस घेता येईल. काही परिस्थितीमुळे कोणाचं तरी शिक्षण सुटलेलं असतं, त्यामुळे काय होणार, आता स्किल सेट त्यांनी अक्वायर करून मल्टिपल एंट्री आणि एक्झिट, बघा क्रेडिट बँक प्रणाली, हे एक्झाम्पल लिहायचे, त्याच्या थ्रू काय होणार, तुम्हाला इथं मार्क्स मिळू शकतं. महत्वाचं रिजनल भाग आहे ना, वंचित जे घटक आहेत, तर तिथं कुठंतरी समानता आणण्यासाठी सुद्धा प्रयत्न केलेले आहेत.
शैक्षणिक संसाधने त्या भागामध्ये यस डेव्हलपमेंटसाठी काय करता येऊ शकतं, तिचे इन्फ्रास्ट्रक्चर अजून कसं डेव्हलप करता येऊ शकतं, शाळा वगैरे तिथं पायाभूत सुविधा जिथं आहे, डिजिटल लिटरसी वाढवण्यासाठी, डिजिटल गॅप कमी करण्यासाठी काय करू शकतो, ही सुद्धा ऍस्पिरेशनल डिस्ट्रिक्ट सारखे, ई लर्निंग सारखे. HRD तुम्ही एक बघितलं असेल, HRD मध्ये तुम्ही जे शिकलेला आहात, मेन्स मध्ये तुम्ही अभ्यास करताना आधी MPSC मध्ये, तोच पोर्शन पेपर 2 मध्ये आपण लिहू शकतो. त्या रिलेटेडच क्वेश्चन तुम्ही बघितला. हा ट्रान्झिशन शिफ्ट आहे, तर तुम्हाला लक्षात घ्या. एकदम डिटेलमध्ये आपल्याला जायचं नाही, आपल्याला पाहिजे तेवढंच लिहायचं आहे की गव्हर्नमेंटची ही स्कीम आहे, ती स्कीम आहे, एकदम भडीमार नाही करायचा. काय प्रश्न विचारलेला आहे ते जाणून घ्या. सामाजिक बदल विचारलेले आहेत, याने सामाजिक बदल होणार, इनइक्वॅलिटी कमी होणार. अजून महिलांचा जेंडर ऍस्पेक्ट इथं दिलेला नाहीये, तुम्ही टाका. जेंडर ऍस्पेक्ट साठी महत्वपूर्ण जे आहे प्रोव्हिजन्स केलेला आहे. इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये तुम्ही टॉयलेट कुठं आहे, सॅनिटरी पॅड्सची व्यवस्था कुठं असू शकते जेणेकरून स्टिग्मा. त्यानंतर भोजनची व्यवस्था जी आहे, मिड डे मील स्कीम, त्यामध्ये सुद्धा काय असणार, मल्टी डायव्हर्स जे आहे, काय असणार, न्यूट्रिशनल प्रॉडक्ट जे आहे ते देण्यासाठी की न्यूट्रिशनल डिफिशियन्सी तुम्ही लिहू शकता. समाज या घटनांचे, या बदलांमुळे काय होणार, तर इन्क्लुझिव्हनेस येणार, मातृभाषेबद्दलचा काय अभिमान बाळगणार की यस आपल्याला ही भाषा जरी येत असेल, जस्ट आपण स्किल जर अक्वायर केले तर आपण काय करू शकतो, सर्वाईव्ह करू शकतो. म्हणून ती स्टिग्मा कुठेतरी निघून. तर सक्षमीकरण, ग्रामीण भागाचं सक्षमीकरण झालेलं तुम्हाला इथं प्रत्येक जागी दिसून आहे. समाज, मग गुणवत्ता, कौशल्यावर आधार. मग कौशल्य तुम्ही तुमची बॉडी कशी अडॅप्ट करते त्या गोष्टी तुम्ही पाहणार. कौशल्य कुठं मिळतं आहे, समाजशास्त्रीय माध्यमातून. परिवर्तनाक्षम क्षमता आहे, परंतु योग्य अंमलबजावणी पहा. पुन्हा मी तुम्हाला सांगितलं की यस लिहायचं आहे, पण नेहमी काय आहे, यातून धोके काय निर्माण होऊ शकतात, संभाव्य धोका काय, तर पुन्हा जर याचं प्रॉपर इम्प्लिमेंटेशन, लेटर आणि स्पिरिट असं म्हटलं जातं की लिहिलेलं आहे, अक्षरी पॉलिसी तयार झालेली आहे, परंतु त्याचा आत्मा जो असतो तो ज्या गोष्टीसाठी, ज्या स्पिरिटनं काय इम्प्लिमेंट होण्यासाठी तुम्ही ही प्रोव्हिजन केलेली आहे, त्याच्यामध्ये लूप होल न शोधता काय आहे, परिवर्तनक्षम एम्पॉवरमेंटसाठी जेंडर ऍस्पेक्ट ऍड करा. कितीतरी मुद्दे तुम्हाला मिळू शकतात त्यामध्ये. म्हणून आपला सोशिओलॉजी ऑप्शनल सोपा असतो, व्यवस्थित गायडन्स असेल तर तुम्हाला लगेच जमतो, खूप छोटा. मग बदल कसे घडतात, भाषीय समानता आली, कौशल्य वाढायला लागले. कौशल्य वाढायला लागल्यानंतर कास्ट रिलेटेड जॉब नाही, शैक्षणिक मध्ये ते ऍड केलं आणि ज्यांचं जसं स्किल आहे. मग लवचिकता, फ्लेक्सिबिलिटी आणली, प्रादेशिक असमानता दूर केलेली आहे आणि यातूनच एकूण काय होणार, सामाजिक. हे कुठेतरी वर इंट्रोडक्शन कुठेही टाकलं ना तर तो हे पण बघणार नाही, हे आहे तिथं हे मार्क्स बघून देते. ठीक आहे. आणि तुम्हाला मुद्दे जर ऍड करायचे झाले तर तुम्ही काय करू शकता, जसं आपलं अमर्त्य सेन वगैरे आहेत त्यांचं तुम्ही ऍड करू शकता की कसं इम्पॉवरमेंट जर केले तर हे न्यू एज्युकेशन पॉलिसी आहे, एक प्रकारे इम्पॉवरमेंटचं काम करत आहे असं सांगा. ठीक आहे, तसंच आहे. मग हे पूर्ण लिहायचं की सामाजिक समता, न्याय वगैरे यांचं आहे आणि इन्क्लुझिव्हली सस्टेनेबल अप्रोचनं ही जी एज्युकेशन सिस्टीम आहे किंवा जी युथ जनरेशन आहे ते प्रॉपर व्हायला पाहिजे आणि जेणेकरून प्रॉपर डेमोग्राफिक डिव्हिडंड कसं चेरिश करू शकतो आहे, तर या दृष्टीने इथं प्रयत्न करू. ठीक आहे. आय होप तुम्हाला उत्तर समजलं असेल, तुम्हाला डायमेन्शन समजले असेल. यामध्ये हजारो डायमेन्शन्स अजून होऊ शकता, तुम्ही वाढवू शकता. माझ्यासोबत प्रॅक्टिस जर केली तुम्ही तर तुम्हाला 101% फायदा होतो. फ्री आहे, तुम्ही करा. अशा गोष्टी मिळत आहेत तुम्हाला, फ्रीली मिळत आहे, विदाउट एनी चार्ज. ठीक आहे. भेटूया पुढं नेक्स्ट व्हिडिओ. ठीक आहे.